आता पुढे जाताना आता क्रियायोगवरून मला कुंडलिनीकडे यावं असं वाटेल आणि विचारायचं आहे तुम्हाला की नक्की काय कुंडलिनी म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला फक्त माहिती की एक एनर्जी आहे जे आपल्या पाठीच्या कणातून वरती खाली करते, पण एक तरी पण एकदा सिम्प्लिफाईड टर्ममध्ये तुम्ही आम्हाला सांगा. छान प्रश्न आहे, कारण ह्याच्यावरती यूट्यूबवरती खूप भडीमार आहे. हो अतिशय. मी खरं बघत नाही जास्त, पण कधीतरीच गेलं तरी फक्त असं वरवर बघते. आणि चक्र या दोघांवरती अतिशय खूप खजिना आहे. खजिना आहे. आणि हे जो तो आपापल्या परीने आपल्या अनुभवांती सांगत असतो. पण मला जे आलेले अनुभव किंवा आत्तापर्यंत इतके वर्ष मी जे शिकवलं आहे किंवा बाबाजींकडनं जे मी शिकले आहे त्यावरून सांगते की कुंडलिनी खरंच आहे. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही की कुंडलिनी नाही आहे असं नाही आहे. ती दिसत नाही. तुम्ही स्कॅन करा, MRI काढा किंवा असं काही केलं, ती दिसत नाही. पण तो अनुभवाचा विषय, ती अनुभूती आहे की ती खरंच आहे का. जसा मगाशी मी ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख केला. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 ह्याच्यामध्ये माऊलींनी संपूर्ण क्रियायोग शिकवलेला आहे. जो खरा क्रियायोग, जो ओरिजिनल आहे, जो भगवंत म्हणजे कोण, स्वतः श्रीकृष्णाने जो क्रियायोग दिलेला आहे, शिकवलेला आहे, तो ओरिजिनल क्रियायोग तुम्हाला तिकडे दिसेल. अर्जुनाला त्यांनी तो संपूर्ण शिकवला आहे आणि त्याचं सुंदर विवरण माऊलींनी केलेलं आहे. म्हणजे जर तो क्रियायोग करत असताना कशी बैठक असावी, आसन कसं असावं, तिथपासून ती कुंडलिनी कशी आहे आणि ती कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे तिचं दर्शन घडतं आणि ती संपूर्ण आहे. माऊलींनी देखील तिला सर्पिण किंवा नागिण ह्या नावाने संबोधलं आहे. कारण ज्याप्रमाणे नाग किंवा साप जे आहेत हे जसे वळवळत असतात किंवा ते एकाच लईमध्ये जातात, ते असे नाही जात. आपण बघतो हे असेच जातात. आणि त्यांना आपल्याला जर हलवायचं असेल तर आपण असं उचलत नाही, आपण डिवचतो मराठी भाषेमध्ये. आणि तेव्हा तो नाग असा फणा काढतो, हो की नाही. आणि मग तो पुढे पुढे सरकतो, मग आपण शेपटी पकडून त्याला घेऊन जातो पकडताना. तशीच आहे. मग ती नक्की कुठे आहे कळलं. मग आता ती नक्की कुठे आहे. नक्की जी मूलाधार चक्र आपल्याकडे म्हटलं जातं, आपल्याकडे 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सगळ्यात वरचं हे सहस्रार चक्र. मग ही चक्र खरंच आहेत का, हा पण परत प्रश्न आहे. तर चक्र ही आहेत जे आपल्या पाठीमागे पाठीतल्या जो मेरुदंड आहे तिकडनं जे ज्ञानतंतू आलेले आहेत आणि त्याचे काही गोळे आहेत. तर हे गोळे मेरुदंडावर आतल्या बाजूने ठराविक अंतरावर स्थित आहेत. आणि ते जे गोळे आहेत, ते जे ज्ञानतंतू आहेत, जे आपल्याला सारखं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देत असतात की हे बघ असं चाललंय, हे तसं चाललंय, हे कर ते कर. कारण ते सेन्सेशन आपल्याला पाठवतायत ना, आणि मग आपली बुद्धी काम करून आपण तसं वागतोय. तर हे जे गोळे आहेत ना, हे गोळे म्हणजेच आपली ही चक्र आहेत, प्लेक्सिस जे आपण त्यांना म्हणतो. आणि जे मूलाधार चक्र म्हणजे जे शेवटचं आपलं टेलबोन जे आहे, मेरुदंडाचा शेवटचा भाग, आणि त्याच्यानंतर एक बघा खाली अशी मौसर पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये पूर्णपणे तो गोळा आहे, त्याच्या आतमध्ये ते मूलाधार चक्र आहे. आणि त्या मूलाधार चक्रामध्ये देखील त्याच्या आतल्या बाजूला जे आहे ती आहे ती कुंडलिनी. त्याच ठिकाणी इडा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या आहेत. सुषुम्ना नाडी जी आहे, सुषुम्ना नाडी म्हणजे कसं, इडा म्हणजे चंद्रनाडी म्हणजे डावी नाकपुडी, पिंगळा म्हणजे उजवी नाकपुडी सूर्य नाडी. ह्या 2 नाड्यांच्या मध्ये जी सूक्ष्म नाडी जी आहे, जिकडनं प्राणशक्तीचं वहन होतं, ती जी नाडी आहे त्याच्यातून जेव्हा ती प्राणशक्ती जात असते तेव्हा आपल्याला जाणवतं की काहीतरी सरकलंय. अगदी बरोबर. थंडगार लागतो तेव्हा तो मेरुदंड ना थंडगार लागतो. किंवा असं जाणवतं की नाही ते कमरेपर्यंत येऊन थांबलंय काहीतरी थंड. किंवा काही काही जण म्हणतात की अरे पटकन थंड काहीतरी वर गेलं आणि खाली आलं.
हा जो अनुभव आहे ना, हा जो अनुभव आहे तो हा कुंडलिनीचा अनुभव. बर मग ती काम कशी करते, कधी करते? कुंडलिनीचं काम हे क्रियायोगाने किंवा तुम्ही कुंडलिनी क्रिया म्हणून अजून पुढचा विषय जेव्हा शिकता त्यावेळेला तो डीपली अभ्यास सुरू होतो. बर. पण त्याचा बेस जो आहे हा क्रियायोगामध्ये. हां. क्रियायोगामध्ये आधी श्वास शिकवला जातो, नाड्या शिकवल्या जातात, त्याच्यानंतर त्यांचं मेंदूशी कनेक्शन काय हे शिकवलं जातं, आणि मग चक्र साधना स्पेसिफिकली शिकवली जाते. आता चक्र साधना का शिकायची? आता आपण बघतो 3 दिन में चक्र ऍक्टिव्हेट करके देंगे. फ्लेक्स लावलेले असतात. हा, शक्य नाहीये ते. कसं 3 दिवसामध्ये होणार? चक्र 7 3 दिवसात कशी होणार? बरोबर. कारण चक्र जी आहेत, चक्र म्हणजे काय आहेत? त्या प्रत्येक चक्रामध्ये आपले षड्रिपू आहेत. बर. आपलं प्रत्येक चक्र जे आहे हे प्रत्येक आपल्या ऑर्गनशी कनेक्टेड आहे. ओके. आपण जर सायन्सच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, ठीक आहे, तर मूलाधार चक्र म्हणा किंवा आपलं स्वादिष्टान चक्र म्हणा, ही चक्र जी आहेत खालच्या ऑर्गनशी कनेक्टेड आहेत. ओके. किंवा मणिपूर. आध्यात्मिक दृष्टीने ही झाली सगळी भौतिकातली चक्र. का? तर इथे आपलं ऑर्गन्स कुठले कुठले येतात? मोठं आतडं, छोटं आतडं, नंतर आपलं युट्रस येतं, किडनी येते, त्याचबरोबर लिव्हर येते, आणि मलमूत्र विसर्जन. माणसाचे विकार आणि वासना ह्या 3 चक्रामध्ये अडकलेले आहेत. अच्छा. इथे अहंकार अडकलेला आहे. बापरे. मूलाधार म्हणजे मी आहे ना, स्वतः आहे, माझं स्वतःचं मूळ आहे, माझा स्वतःचा अहंकार आहे. पण हा अहंकार जर मी पॉझिटिव्हली घेतला, अच्छा, मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे, मला पुढे जायचं आहे, तो स्व मी ओळखला तर तो पॉझिटिव्ह होतो. पण कोणी निगेटिव्ह घेतला तर मग तो अहंकार उलटा सुरू होतो. मग ही ती 3 चक्र जी आहेत, जोपर्यंत ही 3 चक्र तुमची साफ होत नाहीत. आता साफ म्हणजे काय? आता समजा आपल्याला चक्र साधना करायची आहे, बरोबर आहे, एक एक चक्र आपल्याला साफ करावं लागतं. म्हणजे ड्रेनेजचं उदाहरण घेऊया. जर त्या पाईपलाईनमध्ये कचरा अडकलेला असेल आणि तुम्ही वरनं पाणी टाकलं तर ते जाईल का? नाही, ते तुंबून राहणार. बरोबर. मग ही जी 3 चक्र, मूलाधार, स्वादिष्टान किंवा मणिपूर, ही जर भौतिकातली चक्र आहेत, जिथे षड्रिपू भरलेले आहेत, आणि तिथे जर तुम्ही ते साफच नाही केलं, त्याच्यावरती कामच नाही केलं, तर तुमची कुंडलिनी जागृत होईल का? इव्हन ते चक्रच जागृत नाही होणार. कारण आधी त्याला क्लिन्झिंग करावं लागतं. त्याचे विशिष्ट मंत्र आहेत, त्याच्या विशिष्ट मुद्रा आहेत, त्याचे विशिष्ट प्रकारे साधना आहे. आणि एकेका चक्राची साधना जर करायची म्हटली, कमीत कमी दिवस म्हटले आपण 21 आणि जास्तीत जास्त 45 असे आपण धरले, पण तेव्हाही होईलच असं नाही. करेक्ट. समजा मी म्हटले 45 दिवस झाले, माझं मूलाधार चक्र साफ झालं, आता मी स्वादिष्टांकडे जाते, आणि ते स्वादिष्टानाचं करायला घेतल्यावर मूलाधार आता कुठला अहंकार वरती येतो आणि म्हणतो अरे परत करा, बॅक टू नॉर्मल. कारण तिथे साफसफाई झालेलीच नाहीये. ओके. इतक्या मायन्यूट लेवलवरती आपल्याला त्या चक्रांवरती काम करावं लागतं. ओके. कारण आपले सगळे मोह, मद, मत्सर, अहंकार हे सगळे षड्रिपू ह्या 3 चक्रांमध्ये. आणि मग कसं 3 दिवसामध्ये ह्या 3 चक्रांवरती काम होणार? म्हणजे 7 चक्रांवरती काम होणार. करेक्ट. बरोबर. त्यामुळे ही चक्र साधना महत्वाची ठरते. आणि मूलाधाराच्याच या ठिकाणी कुंडलिनी आहे. मग मला जर कुंडलिनीला जागृत करायचं आहे, त्या प्राणशक्तीला मला वरपर्यंत न्यायचं असेल, तर मला आधी मूलाधारावरती काम करायचं आहे. ते काम करून तिकडचा तो अहंकार, तिकडच्या ज्या वासना आहेत, कारण मूलाधार हे प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनशी आणि सेक्स ऑर्गनशी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मूलाधाराची साधना करता, त्या प्राणशक्तीला, त्या कुंडलीला जाग करता, त्यावेळेला तुमचे हे पण भाव वरती येतात. अच्छा. असं नाही की खूप सोपं आहे. आणि त्यावेळेला तो भाव कंट्रोल करणं म्हणजे त्याचं दमन नाही. दमन केलं की विकार जास्त वाढतो. ओके. आपलं मन तिथे जास्त पळतं. पण त्याला शांत करणं, योग्य रीतीने शांत करणं आणि तो कुंडलिनीचा प्रवास सुरू करणं हे महत्वाचं ठरतं. बर. आणि मग
एक एक चक्रांमधनं एक एक चक्र आपलं आपण साफ करतो, त्याला क्लिन्झिंग करून बॅलन्सिंग करून ॲक्टिवेट करतो आणि त्याच्यानंतर मग तो कुंडलिनीचा प्रवास सुरू होतो. मग तो कधी होतो हा तुमचा पुढचा प्रश्न येईल. करेक्ट. आणि तो नक्की कोणाची कुंडलिनी जागी झाली तुम्ही सांगाल का? कसं कळेल? बरोबर आहे. कुंडलिनीचा प्रवास कधी केव्हा कुठल्या क्षणी सुरू होईल ना हे कोणीच नाही सांगू शकत. किंवा कोणी असं नाही सांगू शकत की अरे हा तुझा अनाथ आता ओपन आहे. कारण माझा कुठला विकार कधी वरती येईल मला नाही माहिती आहे ना. मी खूप प्रेमळ आहे, मायाळू आहे, सगळं आहे आणि कोणीतरी मला उगीच डिवचलं किंवा माझ्या स्वलाच डिवचलं आणि मी म्हणते नाही माझा आता स्व चांगला आहे, एकदम मी छान आहे, पॉझिटिव्ह आहे, पण कोणतरी अगदी इन्सल्ट, अगदी परम टोकाचा इन्सल्ट केल्यावरती आणि तो स्व उलटा झाला, तो अहंकारच प्रगट होणार ना. आणि मग तेव्हा काय होणार, अनाहतापर्यंत आलेली माझी साधना परत खाली आली ना. मग असं आपण किती येरझाऱ्या घालतो काही सांगू नाही शकत. बरोबर. कारण हे तोडणं खूप कठीण आहे. कारण आपण संसारात आहोत. असं आपण नाही म्हणू शकत की नाही माझं तर सुटलंय, मी आता क्रियायोगी आहे, आता मी काय करणार नाही, आता मी फक्त बाबाजींचं नाव घेणार, राम 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 राम. नाही, असं नाहीये. कारण हे प्रश्न लोकांचे आहेत. लोक म्हणतात आपण संन्यासी होतो का, आपल्याला संसार सोडावा लागतो का, तर असं काही नाहीये. संसारात राहून क्रियायोग करत करत तुम्हाला चक्र साधना करायची आहे आणि ती पण श्वासांद्वारे. आणि एक एक चक्र आपोआप तुमचं ते क्लिन्झिंग रोजच्या प्रॅक्टिसने क्लिन्झिंग होत जातं. क्लिन्झिंग होताना त्या प्रोसेसमध्ये ते आपण जातो आणि हळूहळू एक एक चक्र क्लीन होऊन ॲक्टिवेट होतो. कुंडलिनी कधीही केव्हाही जागी होऊ शकते, त्याला सांगू नाही शकत की आत्ता होईल का, 6 महिन्यांनी होईल का, मी निरंतर साधना करते. कारण कुंडलिनी बरोबर तुमचं पूर्वसंचित पण आहे जे तुम्ही घेऊन आले. देह देहाचे भोग भोगायला आलेला आहे. बरोबर. पण आत्म्याचा प्रवास निरंतर आहे. आत्म्याला माहितीये की तो कसा आलाय, कुठून आलाय, किती साधना केली आहे. करेक्ट. त्यामुळे कुंडलिनी कधी केव्हा कोणाची जागी होईल हे नाही सांगू शकत. काही जण जर खरंच असतील, तसं त्यांचं पूर्वसंचित खूप छान असेल तर लवकरही होते, काही जणांना बराच वेळ लागतो. आता कुंडलिनी कोणाची जागी आहे किंवा नाही हे समजतं का, तर हो समजतं. त्याकरता मात्र ती व्यक्ती तेवढी साधनेमध्ये अप्पर लेवलला पाहिजे. तिला समजतं की ही व्यक्ती कुठला प्रवास करून आलेली आहे, मागच्या जन्मातली कुठली साधना आहे हे समजतं. आणि त्यांची कुंडलिनी आता जागी आहे किंवा नाही आहे, का थांबली आहे किंवा प्रवास पूर्ण झालाय हे त्या व्यक्तीला समजतं. पण ती व्यक्ती तेवढी ज्ञानी असणं गरजेचं आहे. पण मग ज्याला काय म्हणतात कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय होतं, त्याचे काय फायदे असतात का, त्यांनी परिणाम काय होतो एखाद्या? कुंडलिनी जागरण वेगळं आणि भेदन वेगळं. आपण काय शिकवतो, आपण जागरण शिकवतो. श्वासांच्या मार्फत तिला एकेका चक्रांमधनं सहस्रारापर्यंत घेऊन येतो आणि तिकडनं परत तिला खाली आणून बसवतो. हे आपण रोजच्या रोज करू शकतो, त्याच्याकरता काही नाही. हे करता करता ती कधी होईल हे माहित नाही. भेदन म्हटल्यावरती तिला आपण सहस्रातनं बाहेर काढतो. पूर्ण भेदन होतं आणि ब्रह्मांडाशी कनेक्टेड, युनिव्हर्सशी कनेक्टेड. आणि हे आत्ताच्या काळामध्ये शक्य नाही. कारण आपण इथे जगू नाही शकत. मग कारण इथे विषय वासना वेगळ्या आहेत, विकार अतिशय आहेत. आणि ज्याची खरंच कुंडलिनी जेव्हा जागी होते ना बाळा, ती व्यक्ती झेंडा नाही फडकवत झाली आहे म्हणून. ती व्यक्ती आतमध्ये वळते. तिच्या राहण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, विचारांमध्ये एवढा फरक पडतो. कारण त्या व्यक्तीला कळतं आता आजूबाजूचं सगळं मिथ्या आहे, हे माझ्याकरता गरजेचंच नाही आहे. हा देह पण त्यांना नकोसा वाटतो कारण ते आत्मस्वरूप कळलंय ना. करेक्ट. देह त्यांच्याकरता काय झालं, कपडे झाले एका प्रकारे. कशा करता ते कपडे पाहिजेत असा विषय होऊन जातो. आणि मग अशा लेवलवरची व्यक्ती इथे राहतच नाही, ते हिमालयातच जातात. कारण इकडचं पचूच शकत नाही ना. आणि हे काय बोलतात ते आपल्याला पचू शकत नाही, आपण त्याला म्हणणार वेळ झाले. करेक्ट.
ते असं कोणालाच नाही ते सहन होऊ शकत. बर. त्यामुळे कुंडलिनी ज्यांची जागृत आहे ते शांत असतात, ते नाही मिसळत कोणामध्ये. त्या व्यक्ती आणि समजतात की ही वेगळी व्यक्ती वेगळी आहे. व्यक्ती आहे. बर. म्हणजे अगदी आपण जाऊन आहे तुझी कुंडली जागली काय असं नाही असं विचारू नाही शकत, विचारू शकत. पण आपल्याला ते कळतं की नाही ही जरा ना वेगळी आहे. व्यक्ती वेगळी आहे, आणि जी आध्यात्मिक पण. आध्यात्मिक आहे, जी नसते कशामध्ये. तर हे फरक पडतात की ते नाही मिसळत. अच्छा, बर. एक आहे ना, आम्ही म्हणजे काय म्हणतात, ही जनरेशन जी आहे हे बरेच काही क्लिष्ट शब्द असतात, तर हे ऐकतो. तर ह्याचं आम्हाला थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जन सांगा, की आम्ही एक ऐकलं की कोहम ते सोहमपर्यंतचा प्रवास किंवा अशा प्रकारचं एक वाक्य असतं, त्याचा नक्की अर्थ काय? कोहम म्हणजे कोण आहेस तू, अच्छा सोहम म्हणजे मीच तू. अच्छा अच्छा. आता हा सोहम कसा घ्यायचा, हा 2 प्रकारे घेऊ शकतो. हा जो मी आहे ना भगवंता तुझ्यामुळे आहे. इथे फक्त समर्पण आहे, कारण तू आणि मी एक आहे. तू का राम, मी पण राम, आणि तोच मी तुकाराम. बर. पण जर तो सोहम मी उलटा घेतला, सोहम मीच आहे तो, तू काय, तू कोणीच नाही, हा भाव आहे. आपण कसं घेतो, कोहम ते सोहम, सगुणातून निर्गुण. निर्गुण आहे भगवंत, निर्गुण आहे. विठुरायाला बघा ना, कसा तो शांत आहे, स्थितप्रज्ञ आहे, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही या, नमस्कार करा, नका करू, मी माझ्या कटीवरती हात ठेवलेत आणि मी शांत आहे. म्हणजे त्याचं लक्ष नाही आहे का, लक्ष आहे. त्याला बरोबर माहिती आहे कोणाचं काय सुरू आहे. हा निर्गुणाचा प्रवास अपेक्षित आहे. अच्छा. हल्ली होतं काय की इथे कोणाला असं पर्टिक्युलरली नाही बोलायचं आहे, पण प्रत्येकाला ना खूप घाई आहे, आणि प्रत्येकाला वाटतं की नाही पटपट पटपट मिळावं, यश पण लवकर मिळावं, कीर्ती लवकर मिळावी, पैसा लवकर मिळावा. बरोबर. गरज आहे, मान्य आहे, कलियुग आहे, हवं आहे, पण त्याकरता तुमचा बेस महत्वाचा आहे. तुम्ही कशा प्रकारे ते कमवताय, कशा प्रकारे त्याकरता ॲप्रोच करताय. कारण यंग जनरेशनला मी हेच सांगेन, अबंडन्स तुमच्या ह्याच्यामध्ये जे हल्ली सगळं अफर्मेशन, अबंडन्स पाहिजे सगळे म्हणतात, जरूर हवा. आध्यात्मिकदृष्ट्या काय आम्ही म्हणतो, समृद्धी हवी. अबंडन्सपेक्षा समृद्धी मोठा शब्द वाटतो. मग समृद्धी कसली, सगळ्याच गोष्टीमध्ये, ज्ञानामध्ये पण हवी, पैशामध्ये पण हवी, धनामध्ये पण हवी, घरामध्ये हवी. समृद्धी आहे. समृद्धी असलेली व्यक्तीच फक्त हत्ती पाळू शकते ना. आपण हत्ती पाळतो का? नाही. हत्ती पाळणं म्हणजे समृद्धीचं निशाण आहे. खरं खरं. मग समृद्धी हवी असेल तर त्याकरता तुमचा आधी बेस छान पाहिजे, की मी काय करतोय, मी कसं करतोय. मी त्या तुम्हाला भगवंत देतात, हो खरंच देतात. तुम्ही मागून तर पहा, कसं मागायचं हेच आपल्याला माहित नाही. म्हणजे मी हे उदाहरण देते, मी म्हणते नाही माझ्याकडे I10 आहे, मला I10 हवी. तर भगवंत म्हणतो, अगं मी तुझ्यासाठी मर्सिडीज ठेवली आहे ना, तू I10 मागते. खरं. कारण आपल्याला समजत नाही आपल्याला काय मागायचंय, आपल्याला काय हवंय. माझा प्रवास, आपला प्रवास आपण ठरवू शकतो. तो जो सोहम आहे ना, त्याला तुम्ही ओळखा व्यवस्थित. मीच आहे तो, म्हणजे मी म्हणजे तूच आहे, कारण आपण त्यांचेच अंश आहोत. बरोबर. त्या महाविष्णूंना क्षीरसागरामध्ये पडल्या लहर आली की बघू दे माझंच मला रूप, माझं काय चाललंय, हा त्यांचा एवढासा विचार आला. त्या क्षीरसागरामध्ये पहुडल्या आणि त्यांनी ती माया निर्माण केली. त्या मायेने मग ब्रह्म निर्माण केले. मग ते ब्रह्म विचारतात मी कोण आहे, कुठून आलोय. त्यांना ते 2 शब्द ऐकू आले, त आणि प. आणि मग ते ऐकल्यानंतर त्यांना कळलं, हा तप, आपल्याला तप करायचंय. मग तप केल्यानंतर त्यांना ते ज्ञान झालं. म्हणजे आपण अंश त्यांचेच आहोत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तू का राम, मी पण राम. तू एकटाच आहे, मी पण तोच आहे, तूच आहे तोच मी आहे. म्हणून तुकाराम नाही, तू का राम, मी पण राम. वा वा, खूप सुंदर तुम्ही समजावून सांगितलं आणि प्रेक्षकांना खूप आवडला असणार आहे, स्पेशली हा भाग.